रूप Apna
वाचे म्हणता गंगा
वाचय म्हणता गंगा गंगा वाचय ब्रह्मणी
दृष्टी पडता ब्रह्ममध्ये दृष्टी पडता ब्रह्ममध्ये Bye.
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासे नाही यमपुरी कुशावर्ता करिता स्नान त्याचे कैलाशी राहणे दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासे नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासे नाही यमपुरी पांडुरंगा हरो प्रथम पांडुरंगा हरो प्रथम पांडुरंगा हरो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जनने देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमधन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ मंगल भावना मंगल वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये काही नैमित्तिक प्रसंगाने सेवा करण्यासाठी निवड केलेला भंग संत सम्राट भक्तीची मूर्ती असणारे प्रेमळ भक्त नामदेव महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज तीर्थाचं अर्थात गंगेचं महत्त्व सांगतात. विठ्ठल तेव्हा हे मानवी जीवन आहे. या जीवनाच्या
उत्कर्षासाठी उद्धारासाठी काही महत्त्वाचे भक्तीचे स्थान सांगितलेले आहेत. त्यामध्ये देवभक्ती आहे, त्यामध्ये तीर्थयात्रा आहेत, तशाच काही ठिकाणच्या परिक्रमाही आहेत. तर त्यामध्ये नर्मदा परिक्रमा ही जगप्रसिद्ध झाली आणि होत आहे. गोदावरी परिक्रमा आहे, पण ती जरा कमी आहे. आणि गंगा परिक्रमा आहे, पण ती शक्यतो कोणी केली असं दिसत नाही. अधिकत्वाने नर्मदा मातेची परिक्रमा, इंद्रायणी मातेची परिक्रमा करणारे लोक आहेत. तापी मैयाची परिक्रमा, चंद्रभागा मैयाची परिक्रमा करणारे लोक आहेत, पण ते जरा कमी आहेत. अधिकत्वाने या कालामध्ये सर्वांची धाव नर्मदा मातेकडे आहे. नर्मदा माता म्हणजे प्रत्यक्ष शिवाचं स्वरूप आहे. जसं गंगेचं स्वरूप म्हणजे भगवान विष्णू, नर्मदेचं स्वरूप म्हणजे भगवान शंकर. जशी तापी ही सूर्यकन्या आहे, गंगा ही विष्णू कन्या आहे, तसे नर्मदा ही भगवान शंकराची कन्या आहे. तेव्हा जीवनाला प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक माणसाने जीवनामध्ये काहीतरी साधना करावी. नुसता संसारच करू नये. नुसता संसारच करणं ते आपल्या जीवनामध्ये सद्गतीला कारण होणार नाही. उच्च स्थितीला प्राप्त होण्यासाठी जीवनामध्ये काही यात्रा कराव्यात. त्यामध्ये 4 धाम यात्रा, 12 ज्योतिर्लिंग यात्रा, अष्टविनायक यात्रा, काही विशिष्ट क्षेत्राच्या यात्रा, काही तीर्थांच्या यात्रा. सध्या तरी सकल तीर्थांचा राजा म्हणजे नर्मदा माता आहे. विठ्ठल आणि करणारे जे काही यात्रेकरू आहेत त्यांना यात्रेमध्ये काहीतरी साक्षात्कार होतोच. भावना असेल, प्रेम असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपाने मैया त्यांना दर्शन देते, त्यांचं काम करून जाते. असा अनेकांचा अनुभव आहे. आणि म्हणूनच सर्वांची धाव मैयाकडे जास्त आहे. तीर्थ हे काय करतं तर तीर्थ आपलं पाप खात. आणि जीवनामध्ये काय नको तर जीवनामध्ये पाप नको. जीवनामध्ये काय हवं तर जीवनामध्ये पुण्य हवं. पुण्य हे सुख देत असतं, पाप हे दुःख देत असतं. पाप नको असेल तर यात्रा करा,
दोष जातील, अनेक पाप जातील आणि पुण्य हवं असेल नामचिंतन करा. जसं नामचिंतन केलं तर किती पुण्य होतं, फार पुण्य होतं म्हणून माऊलीचे शब्द आहे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. तेव्हा गंगा चिंतनाने, तीर्थ चिंतनाने, नर्मदा माता परिक्रमेने आपल्या जीवनातील दोष हे जळून जातात. तीर्थी भाव फळे भावना लागते, तर तीर्थ आपल्यावरती प्रसन्न होता. म्हणून तीर्थयात्रा करताना भावना धरूनच तीर्थयात्रा करा. विठ्ठला आणि तीर्थयात्रा करताना जशी भावना धरून ती यात्रा करावी, तशी संताची संगती करून तीर्थयात्रा करावी. काय प्रमाण त्याला? तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू. संताची संगती करून तीर्थयात्रा करावी, वाचनी विठ्ठलाचं नाम घेऊन तीर्थयात्रा करावी आणि जीवनामध्ये भावना धरून तीर्थयात्रा करावी. विठ्ठला जब हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्या अंगी शक्ती असेल तोपर्यंतच माणसाने यात्रा करावी. आपली शक्ती नष्ट झाल्यानंतर आपण काय करणार? तेव्हा देवाकडे जाण्याचे जसे अनेक मार्ग आहेत, त्यामध्ये तीर्थयात्रा आहे. तेव्हा या गावातील काही ठराविक लोकांनी ही तीर्थयात्रा केलेली आहे, मैयाची परिक्रमा केलेली आहे. तर त्यामध्ये जे काही लोक आहेत ठराविक, त्यांची नावे असे की रायभान देवराम शेळके, शिवाजी बाबुराव शेळके, कौशल्या शिवाजी शेळके आणि परशुराम साहेबराव शेळके, गंगा भागीरथी ताराबाई तुळशीराम, श्री शंकर सुखदेव शेळके, गंगा जल पूजन 4 धाम, शिवाजी शेळके, कौशल्या शेळके, नर्मदा परिक्रमा 4 धाम, अशा काही यात्रा या व्यक्तींनी शक्तीने केलेल्या आहेत. त्याकरता सर्वांनी मिळून हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. या निमित्ताने ज्यांनी मला संपर्क केला तसे
उत्कृष्ट कीर्तनकार ज्यांनी आळंदी क्षेत्रामध्ये अभ्यास केलेला आहे असे अविनाश महाराज शेळके आहेत. आणि या ठिकाणी बरेच संत मंडळी आहेत. आमचे केशव महाराज देखील आलेले आहेत, नारायण महाराज आलेले आहेत, आमचे बाबाजी आलेले आहेत आणि सुंदर सुंदर असे चांगल्या प्रकारचे गायक आहेत. त्यामध्ये स्थानिक असणारे आमचे नाना महाराज आहेत आणि आणखी काही गायक मंडळी आहेत, त्यांचे नाव मला माहीत नाही, पण आपल्या परिसरामध्ये ज्यांचं नाव आहे ज्यांची सेना सर्व दिसत आहे असे आपले दीपक महाराज उत्कृष्ट. त्यांचे वाद्य ऐकून मनुष्य भारावून जातो. अशी बरीच कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे नानासाहेब शेळके आहेत, गावातील उत्कृष्ट सेवाधारी समाजसेवक आहेत की ज्यांना देवभक्तीची शक्ती चांगल्या प्रकारची आहे, देवभक्तीची आवड आहे, तीर्थयात्रेची आवड आहे आणि सर्व भाविक जनता या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे नाते गोते इष्टपरिवार देखील आलेला आहे. परिसरातील बरीच मंडळी उपस्थित आहेत. तर या सर्वांच्या आणि संगतीमध्ये सर्वांच्या दृष्टीसमोर ही कीर्तन सेवा मला प्राप्त झालेली आहे. आणि माझ्या समवेत ज्या काही व्यक्ती आलेल्या आहेत आनंदी क्षेत्रातून त्यामध्ये माऊली जायभाई महाराज आहेत, दिगंबर महाराज आहेत आणि कृष्णा महाराज आहेत. परमार्थामध्ये जेवढं कष्ट तुम्ही घेणार, परमार्थामध्ये जेवढं कष्ट तुम्ही करणार त्याची सगळी जमा तपामध्ये होणार, पुण्यामध्ये होणार. माणसाच्या जीवनामध्ये तप असावं, साधना असावी. संसारात कष्ट केलं म्हणजे ते तप होत नाही, संसारात कष्ट केलं म्हणजे ते पुण्य होत नाही. आपल्या मुलाबाळाला किती कपडे घेतले तर ते दान धर्मात जमा होत नाही. पण या गोष्टी इतरांसाठी जर केल्या तर त्याची जमा पुण्यकर्मामध्ये होते. पण जीवनामध्ये कधी पुण्यकर्म जास्त असावं याचा अर्थ पापकर्मी कमी असावं असं नाही. एकतर जीवनामध्ये पापच नसावं, जीवनामध्ये सगळं पुण्यच असावं. ज्या काही व्यक्ती अशी पुण्य साधना करतात त्यामुळे त्यांचं पापकर्मही जातं, जीवनातील दोषही जातात आणि जीवनामध्ये मोठं पुण्य उभं राहतं. अशा व्यक्तींचा आपण मान सन्मान केला, आदरभाव केला, चांगल्यापर्यंत त्यांचं नाव घेतलं, कौतुक केलं तर त्यात देखील आपल्याला पुण्य आहे. ज्याच्या अंगी सर्व काही सद्गुण आहेत, आचार संपन्न आहे, संपन्नता आहे, अशा व्यक्तीचं नाव जरी घेतलं तर माणसाला पुण्य लागतं. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत
तर ज्यांनी जीवनामध्ये पुण्य संपादन केलं अशा व्यक्तींचं शक्तींचं नामचिंतन जरी केलं तरी मनुष्य पुण्यवान होतो. पुण्य फार गरजेचं आहे म्हणून पुण्यच असावं, जीवनामध्ये पाप नसावं. आणि जरी पाप केलं असेल तर त्या व्यक्तींनी जर अशी साधना केली तर त्यांचे सगळे पाप नष्ट होऊन जातात. विठ्ठला तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने चिंतनासाठी निबर केलेला अभंग हा सर्वांच्या परिचित आहे आणि सर्वांच्याच पाठातील आहे. हा अभंग पाठ नसेल पूर्ण, पण एक तरी चरण पाठ असणारच. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. जीवन म्हटलं तर त्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दोष असतात, काही ना काहीतरी पापा जीवनामध्ये केलेले असतात, काही ज्ञात असतात, काही अज्ञात असतात. पण त्याला प्रायश्चित्त घ्यावं लागतं. आपल्याला समजलं हे पापकर्म घडलंय तर त्या निमित्ताने काहीतरी प्रायश्चित्त करावं लागतं. जसं मांजर मारलं तर जा जेजुरीला, बरोबर नाही? जसं कुत्रा मारलं तर जा काशीला, कुत्रा मारलं तर जा काशीला, मांजर मारलं तर जा जेजुरीला, नाही का? असं आपण कानी घेतो, त्याचं प्रायश्चित्त असतं. पापकर्म घडलं तर माणसाने काहीतरी प्रायश्चित्त करावं. जर माहीतच नसेल तर त्याने नामचिंतन करावं. विठ्ठला नामचिंतन हे सगळ्या प्रायश्चित्तावर चालतं. या महाराज सर्व कार्यक्रम बाजूला करून निवृत्ती महाराज आले. तेव्हा या प्रसंगी सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग अगदी गोड आहे आणि सर्वांच्या अंतरात राहणारा अभंग आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तर गंगेचं फार मोठं सामर्थ्य आहे. जसं मैयाचं सामर्थ्य तसं गंगेचं सामर्थ्य. गंगा देखील फार मोठं तीर्थ आहे. त्याला देखील सकळ तीर्थांचा राजा म्हटला तरी चालेल, कारण तिचं जन्मस्थान म्हणजे भगवान परमात्मा आहे. चरणी गंगा जन्मली. भगवंताच्या चरणापासून गंगेचा जन्म झाला आहे आणि भगवान शंकराच्या घामापासून नर्मदेचा जन्म झालेला आहे. विठ्ठला हे दोन्ही तीर्थ सर्वश्रेष्ठ आहेत, सर्व पूजनीय आहेत. सर्वांना ते तीर्थ मान्य आहेत. जीवालाही मान्य आहेत आणि देवालाही मान्य आहेत. कारण ज्यांच्याद्वारा यांचा जन्म झाला तेच जगाचे मूळ कारण आहेत. त्यामध्ये भगवान विष्णू, त्यामध्ये भगवान शंकर, की ज्यांना जगामध्ये तोड नाही जोड नाही. यामध्ये एक पालन करते देवता आहे, एक संभार करते देवता आहे आणि यांच्याद्वारा झालेला ब्रह्मदेव ही निर्माण करणारी देवता. विठ्ठला तीर्थयात्रा तशी तर पायी पायीच करावी असं शास्त्र आहे. पण फारच वय झाला असेल तर मग गाडीने करावी. नाही पेक्षा गाडीने करणं देखील महत्त्वाचं आहे. आता आम्ही यात्रा केली, वय झालं, गेल्या वर्षी ते यात्रा आम्ही गाडीने केली.
केली नसते तशी, पण पाय दुखतो त्याला काय करणार. काही असा प्रसंग असेल पण यात्रा करावी. नाही पायी झाली तर गाडीने तरी करावी, पण एकदा तरी यात्रा करावी. जशी पंढरीची वारी एकदा तरी पायी करावी, आळंदीची वारी एकदा तरी पायी करावी, निवृत्तीनाथांची यात्रा एकदा तरी पायी करावी. हो, हार करण्यापेक्षा एकदा तरी करावीच करावी. जेवढं तुम्ही करणार तेवढं तुमच्या कामी येणार, ही कधीच वाया नाही जाणार. देवाच्या निमित्ताने, संतांच्या निमित्ताने, वडिलाच्या निमित्ताने, दीनदुर्बळाच्या निमित्ताने, गोमातेच्या निमित्ताने केलेलं कर्म, केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही. कारण देव समजतो ही सगळे माझीच कामं हा करतो आहे. आणि म्हणून भगवान कोणाचं कष्ट फुकट घेऊ शकत नाही. भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. संसारामध्ये किती करा बरोबर काहीच येत नाही. परमार्थामध्ये थोडं करा बरोबर आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला असे विचार आमचे गुरुवर्य गुली महाराज सांगत असतात. तेव्हा जीवनामध्ये काहीतरी साधना असावी. त्या सकळ साधनामध्ये ही तीर्थांची यात्रा आहे. तीर्थयात्रा देखील फार महत्वाची आहे. ती पायी करावी असं शास्त्र आहे. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम, सिद्धी नाही. नाथ महाराज बोलता पायी करावी. आणि या लोकांनी जी काही यात्रा केली, सध्या ती पायी यात्रा केलेली, ती मैयाची यात्रा आहे. चारधाम यात्रा करणारे लोक फार कमी आहेत. आता ते शक्य नाही. पूर्वीच्या काळामध्ये लोकांमध्ये अंगामध्ये शक्ती होती, भावना प्रबल होती, आणि म्हणून बरेच माणसं शक्यतो चारधाम यात्रा ते पायी पायी करत असत. विठ्ठला तेव्हा जगामध्ये पाप नष्ट करणारा तीर्थ म्हणजे गंगा आहे. अशा गंगेला जाणं फार उचित आहे, महत्वाचं आहे. त्याकरता पैसा लागतो, जीवनात शक्ती लागते, एवढी मोठी भावना लागते. पण जर काहीच नसेल तर पैसा नाही, भावनाही नाही एवढी, आणि जीवनामध्ये शरीरामध्ये एवढी शक्ती नाही, पण वाटतं की पाप जावं, नष्ट व्हावं. मग त्याने नेमकं काय करावं? तर त्याचं गोड साधन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात येतं. वाचे मनाता गंगा गंगा, वाचे मनाता Oh
अभंगातील हे पहिलं चरण आहे. नामदेव महाराज सांगतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. या वाचेने आपल्या मुखाने जरी गंगा गंगा असं म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये आपण जेवढे काही पाप केले ते सगळे पाप नष्ट होतात. ही संत वाणी आहे, नामदेव महाराजची वाणी आहे. आणि संत कधी खोटं सांगत नसतात. संतांच्या शब्दाला महत्व आहे. जेवढे तुम्ही पाप केले ते सगळे पाप नष्ट होऊन जातात. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचेने गंगा गंगा असं म्हणा. तसं तर गंगेलाच जा, नाही जाणं होत, इथूनच गंगा गंगा असं म्हणा. किती सोपं आहे, झटपट आपलं पाप जाऊ शकतं. एवढी पात्रता त्या गंगेच्या नामचिंतनामध्ये आहे. गंगा हे सामान्य तीर्थ नाही, अख्ख्या जगाची मातृस्थान म्हणजे गंगा आहे. विठ्ठला आणखी एक गंगा आहे, तिला संत गंगा म्हणतात, नाथ महाराज गंगा म्हणतात. असं एक प्रमाण आहे. निंदकामची गंगा, निंदकामची गंगा, आमची पापे नेते भंगा. जे लोक आपली निंदा करतात ते आपली गंगा समजा. ते सगळं आपलं पाप खतम करतात, नष्ट करतात. म्हणून नाथ महाराज आवर्जून सांगतात, निंदकामची गंगा, आमची पापे नेते भंगा. विठ्ठल ती एक साधन आहे आपलं पाप जाण्यासाठी. एखादा निंदा करत असेल तर करून द्यावी, दूर असेल तर जवळ आणावं, त्याला काही बांधून द्यावं आणि खुशाल त्याला आज्ञा करावी की खुशाल आमची निंदा कर. असो खळाई से बार निंदक म्हणजे साबण समजावी. आपली स्वच्छता करायची असेल तर त्या निंदकाला खुशाल आपली निंदा करून द्यावी, वाईट मानू नये. नाहीतर काही लोक निंदा मोठकी आहे की आणि कपाळ धरून ठाके, तसं नाही. खुशाल करू द्या, आपल्या हिताचं आहे असं. तेव्हा जीवनामध्ये दोष नसावे, जीवनामध्ये पाप नसावं. पाप काय करतात, पुढे चालून ते दुःखात टाकतात आणि दुःख हे काय बरं नाही. जीवनामध्ये सुख बरं आहे, त्याकरता पुण्य करा. जीवनामध्ये पाप नाही, पाप बरं नाही, मग ते जीवनामध्ये करू नका. विठ्ठला जरी पाप झाला असेल अथवा केला असेल तर ते पाप नष्ट होण्यासाठी तुम्हाला पश्चाताप झाला की बरं नाही, मग तुम्ही कुशाल वाचेने हे नामचिंतन जरी केलं, देवाचं आपण करतो, पण
हे लक्षात कोणाचे येत नाही. वाचनी गंगा गंगा असं जरी म्हटलं, तीर्थाचं नाम चिंतन केलं तर आपण केलेलं पाप हे नष्ट होतं. एवढी पावर गंगेच्या नामचिंतनामध्ये. विठ्ठला जशी शक्ती कल्पतरूच्या अंगी दारिद्र्य नष्ट करण्याची आहे, जशी शक्ती चंद्राच्या अंगी तापाची नष्टता करण्यासाठी शक्ती चंद्राकडे आहे. ताप नष्ट करणारी देवता चंद्र आहे, दारिद्र्य नष्ट करणारा कल्पतरू आहे, आणि पाप नष्ट करणारी गंगा माता आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कर्प स्वरूप तथा. तेव्हा जीवनामध्ये पाप नको आहे. तर पाप नको असेल तर संतांनी सोपं साधन सांगितलं. वाचे म्हणता गंगा गंगा. तर या वाच्याने एकतर नामचिंतन करा, गंगेचं नामचिंतन करा, देवाचं करा, संताचं करा. तुमच्या जीवनातील पापही जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये पुण्य होईल. भगवंताच्या नामचिंतनाने पुण्य जातं, पापही जातं. गंगेच्या नामचिंतनाने पाप जातं, पण पुण्य होत नाही. विठ्ठला आपल्या मुखाने चांगलंच चिंतन करा, चांगल्याचं नाम घ्या. वाचने काहीतरी बेकार बोलू नका, वाईट बोलू नका. वाईट बोलण्यातून पाप जवळ येतात आणि तीच पाप आपल्याला आपल्या जीवनाची दुर्दशा करतात. याकरता जीवनामध्ये पाप नको आहे, आणि पाप नकोच असेल, पाप जावंच वाटतं, तर याकरता ही करावाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाते भंगा. सर्व पाप तुमचे नष्ट होतील, सर्व दोष तुमचे निघून जातील. गंगेची कृपा झाली तर, गंगेचं नाम चिंतन केलं तर सकळ दोष जाते भंगा. आणखी काय साधन? ब्रह्मगिरी पर्वत आहे, आपल्या जवळच आहे. अशा ब्रह्मगिरीला आपण आपल्या चर्मचक्षुने, आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष त्यांना पाहिलं असताना काय होतं त्याचं गोड चिंतन. महाराज अभंगाच्या दुसरे दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दृष्टी पडता तेव्हा गिरी म्हणजे पर्वत. असे पर्वत भारत देशामध्ये फार आहेत. त्या सकळ पर्वतामध्ये अगदी ज्याचं नाव विशेष आहे, आणि तो अगदी आपल्या जवळ आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. असा जो पर्वत त्याला ब्रह्मगिरी असं म्हटलेलं आहे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी. आणि त्याशी नाही यमपुरी. यमपुरी म्हणजे शेरापुरी नाही बरं का. यमपुरी ते यमपुरीच आणि शेरापुरी ते शेरापुरीच. यमपुरी म्हणजे दुःख दुःख आहे. यमपुरीमध्ये अनेक प्रकारचे नरक आहेत. सांगतात की 28 प्रकारचे नरक आहेत. ज्याने जसं पाप केलं असेल त्या पापकर्माप्रमाणे यमराज त्या जीवाला त्या कुंडामध्ये त्या नरकामध्ये टाकतो. विठ्ठला
तेव्हा हे जे साधन आहे फारसं अवघडच नाही, फक्त थोडी खर्ची लागेल आणि पायी गेले तर बरंच आहे. जवळ पर्वत आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्याला दृष्टीने पहा, प्रेमाने पहा, तर तुमची यमपुरी टळून जाईल. जरी तुम्ही पाप केले असतील ते सगळे नष्ट होतील, यमपुरी टळून जाईल. यम तुमच्यावर मात करणार नाही. यमाची सगळ्या जगावर मात आहे, सर्व जीवावर मात आहे. यमाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. पण त्याने जर भक्तिभावाने त्या पर्वताचं ब्रह्मगिरीचं दर्शन केलं तर दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. तेव्हा सांगितलं की यमपुरी वेगळी आणि शिरापुरी वेगळी. शिरापुरी म्हणजे खाण्याचा विषय आहे, यमपुरी म्हणजे भाग तो दुःखाचा आहे. असं दुःख नको असेल तर याकरता तुम्ही जीवनामध्ये ब्रह्मगिरीला पहा, भावनेने पहा. असं भावनेने त्या पर्वताचं दर्शन केलं, दृष्टीने त्याला आपण अवलोकन केलं तर मनुष्याची यमपुरी नष्ट होते. जेवढं काही नरक आहेत ते सगळे नरक टळून जातात. एवढं महत्त्व त्या पर्वताला आहे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. आणखी काय वैशिष्ट्य आहे त्र्यंबकेश्वरचं, तर ते वैशिष्ट्य महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. कुशावर्ता करिता कुशावर्ता करिता स्नान त्याचे वैकुंठी राहणे. कुशावर्त तीर्थ आहे, कुंड आहे. त्या कुंडामध्ये जर आपण स्नान केलं तर त्याचे वैकुंठी राहणे. तो मनुष्य वैकुंठाला जातो. वैकुंठ म्हणजे जिथं सगळ्या गती कुंठित होतात, त्याच्या पुढे पुन्हा जाणंच नाही, त्याच्या पुढे गतीच नाही. शेवटची गती म्हणजे वैकुंठ आहे. असं वैकुंठ जीवनामध्ये प्राप्त करणं फार कठीण आहे. त्याकरता फार मोठं तप लागतं, साधना लागते. कारण तुकाराम महाराज म्हणतात तिथं जायचं असेल तर काय करावं. वैकुंठा जावयात पाय सायास, वैकुंठा जावयात पाय
महाराज सांगतात वैकुंठा जावया तपात सायास वैकुंठा जावया तपात सायास लागे जीवानाश करणे बहु लागे जीवानाश करणे बहु लागे जीवानाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार तया पुंडलिके केला उपकार तया पुंडलिके केला उपकार तेव्हा वैकुंठामध्ये जाण्यासाठी फार फार मोठं तप लागतं. वैकुंठ हे स्थान भगवान विष्णूचं आहे, कैलास हे स्थान भगवान शंकराचं आहे आणि सत्यलोक हे स्थान ब्रह्मदेवाचं आहे. सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव राहतो, कैलासामध्ये भगवान शंकर राहतात आणि वैकुंठामध्ये भगवान विष्णू राहतात. तोच भगवान विष्णू राम झाला, तोच भगवान विष्णू कृष्ण झाला आणि तोच भगवान विष्णू सध्या विठ्ठल आहे. तेव्हा दोन्ही देवाची भक्ती चांगली आहे. ही शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. शंकराचार्य सांगतात भक्ती करताना दोघाची करा, भगवान विष्णूची भगवान शंकराची. भक्ती करा तरच तरा, कारण भक्ती केल्याविना जीवनाचा उद्धार नाही, याकरता भक्ती करा. भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. तुकडोजी महाराज भक्ती करा, या दोन देवाची भक्ती करा, संतांची संगती धरा, आई बापाची सेवा करा, गोमातेची सेवा करा, दिनदरबाराची सेवा करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. विठ्ठला विषावर्ता करिता स्नान, विषावर्त सर्वांना त्याचं ज्ञान आहे, सर्वांनी त्या स्थानी अनेक स्नानं केली असतील. असं त्र्यंबकेश्वरचं एक महत्त्वाचं अंग आहे. त्या स्थानी जाऊन स्नान करावं, तर त्याला फल काय? त्याला फल हे त्याचे वैकुंठी राहणे, त्याला वैकुंठ लोक प्राप्त होतो. वैकुंठ लोक म्हणजे काय, तो तिथं एखादं खेडगाव नाही. वैकुंठ म्हणजे वैकुंठ, त्याला तोड नाही जोड नाही, सगळ्यामध्ये उंच, सगळ्यामध्ये उंच म्हणजे वैकुंठच आहे. विठ्ठला तेव्हा नामदेव महाराजांनी गोड असं वर्णन केलं. विषावर्ताचं महत्त्व आहे, त्यामध्ये गंगेचं महत्त्व आहे. आणि आणखी असं जे त्र्यंबकेश्वर गाव आहे,
किंवा ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्याची प्रदक्षिणा केल्यानं काय होतं त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या शेवटी देतात. नामाने प्रदक्षिणा Thank you.
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्याचे नाही यमपुरी कुशावरता करिता स्नान त्याचे वैकुंठी राहणे नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. तर त्या क्षेत्राची त्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली तर मनुष्य निर्मळ परिमळ होतो. असं वैशिष्ट्य त्या प्रदक्षिणेचं आहे. अनेक ठिकाणी प्रदक्षिणा केले जातात. आळंदीची प्रदक्षिणा, पंढरीची प्रदक्षिणा, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, नर्मदा मातेची प्रदक्षिणा आहे, गोदावरीची प्रदक्षिणा आहे. अनेक प्रदक्षिणा केल्या जातात. आणि सगळ्यामध्ये सर्वांचा राजा असणारी प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा मातेची परिक्रमा आहे. अशी मैयाची केलेली परिक्रमा अशा बऱ्याच व्यक्ती या गावातून त्यांनी यात्रा केलेली आहे, परिक्रमा केलेली आहे. आणि या निमित्ताने त्यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या निमित्ताने त्यांनी मला आमंत्रित केलं. असे आपल्या गावाचे उत्कृष्ट कीर्तनकार शेळके महाराज आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. चांगली मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. मोठमोठे कीर्तनकार, मोठमोठे वादनकार, मोठमोठे कलाकार आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि परिसरातून बरेच भाविक मंडळी उपस्थित आहेत. ज्यांनी यात्रा केल्या त्यांचे देखील बरेच नातलं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा या स्थानी ही सेवा करण्यासाठी, चिंतनासाठी निवडलेला प्रसंग आपला नेहमीचाच आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तर ही सांगणारे कोण आहेत? पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत की ज्यांच्या घरी प्रत्यक्ष भगवान जेवण करत होता, रोज करत होता, रोज त्यांच्या घरी जात होता, त्यांचं सगळं काही करत होता. एवढं श्रेष्ठत्व इतर भक्तांना नाही प्राप्त झालं. हे श्रेष्ठत्व नामदेव महाराजांना मिळालं. अशी ज्यांची उत्कृष्ट भक्ती, प्रेमभक्ती मूर्ती, जसं ज्ञानमूर्ती ज्ञानेश्वर महाराज, शांतमूर्ती एकनाथ महाराज, वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज, तसं प्रेममूर्ती नामदेव महाराज यांची ही वाणी आहे. ते आपल्या वाणीने सांगतात की नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. प्रदक्षिणा केल्यानंतर त्याला पुण्य फार मिळतं आणि वाचने गंगा गंगा असं म्हटलं तर सगळं पाप जातं.
असा उत्कृष्ट अभंग सेवेसाठी निवड केला. थोडंफार त्यावर चिंतन केलं. आता वेळ बराच झाला, पुढे बहुत करणे आहे. तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सकल साधू संतांच्या चरणी, त्याप्रमाणे सर्व गुरुजनांच्या चरणी, सद्गुरु जोग महाराज या पवित्र चरणी, मोदी बाबा या पवित्र चरणी, संत वमन भाऊ या पवित्र चरणी ही सेवा अर्पण करतो. गंगा माता, नर्मदा माता अशा सर्व तीर्थांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. आणि याच ठिकाणी